पहा, आज आपण व्यवहारी अपूर्णांक व त्यावरील क्रिया या भागाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. तो अभ्यास करण्यापूर्वी पूर्णांक संख्या म्हणजे काय तुम्हाला माहिती आवश्यक आहे. आता संख्येचे प्रकार आणि संख्याचे लेखन आपण पाहत असताना नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या यांचा अभ्यास आपण केलेला आहे. नैसर्गिक संख्या म्हणजे मोज संख्या ज्या 1 2 3 4 टिंब अनंत असतात. पूर्ण संख्या नैसर्गिक संख्यामध्ये शून्य वाढवल्यास पूर्ण संख्या मिळतात. 0 1 2 3 4 5 टिंब अनंत. आता पूर्णांक संख्या सर्व नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 टिंब 0 आणि नैसर्गिक संख्येच्या विरुद्ध संख्या -1 -2 -3 टिंब अनंत. या प्रकारच्या ज्या संख्या आहेत त्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. आता या पूर्णांक संख्यामध्ये धन पूर्णांक संख्या आहेत 1 2 3 4 5 टिंब अनंत या धन पूर्णांक संख्या आहेत. आणि 0 हा धन पूर्णांक पण नाही आणि ऋण पूर्णांक पण नाही. मग शून्याच्या डावीकडे -1 -2 -3 -4 टिंब अनंत ह्या ज्या संख्या आहेत यांना ऋण पूर्णांक म्हणतात. म्हणजे पूर्णांक संख्यामध्ये धन पूर्णांक, शून्य आणि ऋण पूर्णांक संख्याचा समावेश होतो. आता अपूर्णांक कसा तयार होतो पहा. ह्या पूर्णांक संख्या पाहिल्यानंतर आपल्याला अपूर्णांक पाहायचा आहे. आता अपूर्णांक कसा तयार होतो पहा. एका पूर्ण वस्तूचे, समजा आपल्याला ही एक गोल वस्तू आहे, ठीक आहे. एका पूर्ण वस्तूच्या आपण दोन समान भाग करूया. हा वरचा एक भाग आणि खालचा एक भाग, हे दोन भाग तयार झाले. या दोन समान भागापैकी एक भाग जर आपण घेतला, एकूण भाग किती आहेत? 2. या दोन भागापैकी जर मी एक भाग घेतला तर हा जो रेखांकित केलेला भाग जो आहे याला आपण 1/2 म्हणजे 1/2 असं म्हणतो. म्हणजे या आकृतीसाठी आपल्याला हा अर्धा भाग झाला. काय भाग झाला? अर्धा. आणि हा अर्धा भाग आपण 1/2 असा लिहितो. याला अपूर्णांक असं म्हणतात. तुम्ही दररोज पोळी खाता, बरोबर आहे. पोळीचा आकार गोल असतो. आपण पोळीचे समान 2 भाग करू शकतो, पोळीचे समान 4 भाग करू शकतो. समजा पोळीचे मी 4 समान भाग केले आणि त्यातील एक भाग मी मांजरीला टाकला, बरोबर आहे. एका पोळीचे 4 समान भाग केले. आपल्या घरात पाळीव मांजर असते, तर त्या 4 भागापैकी एक भाग मी मांजरीला टाकला. तर त्या पोळीचा किती भाग मी मांजरीला टाकला? एकूण 4 भाग तयार झाले होते पोळीचे, त्यापैकी एक भाग मी मांजरीला टाकलेला आहे. तर त्या पोळीचा मांजरीला टाकलेला भाग म्हणजे 1/4. म्हणजे ही संख्या पूर्ण होत नाहीये, ही संख्या अपूर्ण आहे. आणि म्हणून 1/4, 1/2 या प्रकारच्या संख्येला अपूर्णांक म्हणतात. मग असा व्यवहारी अपूर्णांक आणि त्यावरील क्रियांचा अभ्यास आज आपण करणार आहोत. आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी. इथं 5/2 आहे, ठीक आहे. ह्या 2 ने 5 ला पूर्ण भाग जात नाही. जरी भाग आपण दिला तर 2 4, बाकी 1 उरते. म्हणजे पूर्णांक संख्यामध्ये आपल्याला 5/2 व्यक्त करता येत नाही. म्हणून 5/2 हा अपूर्णांक आहे. ठीक आहे. अपूर्णांकाची व्याख्या सर्वांना समजलेली आहे. आता पहा,
अपूर्णांकाच्या छेदस्थानी लिहिलेल्या संख्येमुळे वस्तूचे किती समान भाग केले आहेत हे समजते. समजा 5 छेद आहे. हा रेषेच्या वरचा भाग, याला अंश म्हणायचं, आणि रेषेचा खालचा जो भाग आहे याला छेद म्हणायचं. याचं वाचन आपण असं करू शकतो, 5/7 किंवा 5/7 असंही आपण याचं वाचन करू शकतो. ठीक आहे, 5/7. आता मी तुम्हाला सांगितलं आताच की अपूर्णांकाच्या छेदस्थानी लिहिलेल्या संख्येमुळे वस्तूचे किती समान भाग केले आहेत हे आपल्याला समजते. आता या ठिकाणी 5/7 आहे. छेदस्थानी 7 संख्या आहे, म्हणजे 7 समान भागापैकी 5 समान भाग आपण घेतलेले आहेत असा याचा अर्थ होतो. ठीक आहे, एक लक्षात ठेवायचं नेहमी, अपूर्णांकाच्या छेदस्थानी असलेल्या संख्येमुळे वस्तूचे किती समान भाग केले हे आपल्याला समजते. आता अपूर्णांकाचे प्रकार. अपूर्णांकाचे 3 प्रकार आहेत. छेदाधिक अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक आणि पूर्णांक युक्त अपूर्णांक. त्याला आपण मिश्र अपूर्णांक असंही म्हणतो. आता सर्वात प्रथम आपण छेदाधिक अपूर्णांक पाहूया. ठीक आहे, आपण अगोदर अंशाधिक अपूर्णांक पाहूया. अंशाधिक अपूर्णांक. आता या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. या ठिकाणी आपण एक अपूर्णांक घेऊया, 7/5. ठीक आहे, आता अंशाधिक ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो त्या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. येथे 7/5 या अपूर्णांकामध्ये अंश 7 मोठा आहे, म्हणून हा अंशाधिक अपूर्णांक होईल. त्यानंतर 12/7 या अपूर्णांकामध्ये अंश 12 मोठा आहे छेद 7 पेक्षा, म्हणून 12/7 या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. मग सर्वांनी व्याख्या लिहून घ्यायची आहे. अंशाधिक अपूर्णांक, ज्या अपूर्णांकाचा अंश छेदस्थानच्या अंकापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकास अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. ठीक आहे, उदाहरणार्थ 7/5, 17/9, 25/11, 100/20. पहा, या सर्व उदाहरणामध्ये पहिल्या उदाहरणामध्ये अंश मोठा आहे छेदापेक्षा, म्हणून अंशाधिक अपूर्णांक. दुसऱ्या उदाहरणात अंश मोठा आहे छेदापेक्षा, म्हणून हा अंशाधिक अपूर्णांक. तिसऱ्या उदाहरणामध्ये अंश 25 मोठा आहे 11 पेक्षा, म्हणून हा अंशाधिक अपूर्णांक.
चौथ्या उदाहरणामध्ये अंश 100 आहे मोठा 20 पेक्षा, म्हणून या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. म्हणजे लक्षात ठेवायचं, ज्या अपूर्णांकाचा अंश छेदस्थानच्या अंकापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकास अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. दुसरा प्रकार आहे छेदाधिक अपूर्णांक. तर छेदाधिक अपूर्णांकाची व्याख्या प्रथम समजून घ्या. समजा हे एक उदाहरण आहे. 2 छेदस्थानी 9, 2 अंश छेद 9. अंशस्थानी संख्या आहे 2, छेदस्थानी संख्या आहे 9. छेदस्थानी असणारी संख्या अंशस्थानच्या अंकापेक्षा मोठी आहे, म्हणून या अपूर्णांकाला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. ज्या अपूर्णांकाचा छेद अंशस्थानी असणाऱ्या संख्येपेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकास छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. पहा, अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा मोठा असेल तर तो अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक असतो. उदाहरणार्थ 2 अंश छेद 7. दुसरा उदाहरण आहे 15 अंश छेद 32. दुसरं उदाहरण आहे 10 अंश छेद 100. चौथं उदाहरण आहे 5 अंश छेद 17. पहा, या उदाहरणामध्ये 2 अंश छेद 7 म्हणजे 7 हा छेद अंशापेक्षा मोठा आहे. दुसऱ्या उदाहरणात 15 छेद 32, यामध्ये छेदस्थानी 32 संख्या 15 पेक्षा मोठी आहे, म्हणून हा छेदाधिक अपूर्णांक आहे. तिसऱ्या उदाहरणामध्ये 10 अंश छेद 100, येथे 100 छेद मोठा आहे 10 पेक्षा, म्हणून 10 छेद 100 हा छेदाधिक अपूर्णांक आहे. आणि चौथं उदाहरण आहे 5 अंश छेद 17, यामध्ये छेद 17 अंशापेक्षा मोठा आहे, म्हणून 5 अंश छेद 17 हा अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक आहे. तिसरा प्रकार आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक. तर अपूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे काय? पूर्णांक आणि अपूर्णांक ह्या दोघांपासून तयार झालेला अपूर्णांक म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक. आपण या पूर्णांक संख्या पाहिलेल्या आहेत आणि अपूर्णांक संख्या सुद्धा पाहिलेल्या आहेत. मग पूर्णांक आणि अपूर्णांक जेव्हा एकत्र येतो तेव्हा त्याला मिश्र अपूर्णांक असं म्हणतात, म्हणजेच पूर्णांक युक्त अपूर्णांक. आता उदाहरणार्थ पहा, इथे 5.2 अंश छेद 3. ठीक आहे. आता इथे हा जो 5 संख्या जी आहे ही पूर्णांक संख्या आहे आणि 2 अंश छेद 3 ही अपूर्णांक संख्या आहे. आता या अपूर्णांक संख्यामध्ये 2 अंश छेद 3 मध्ये छेद मोठा आहे, म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये एक पूर्णांक संख्या
आणि दुसरी छेदाधिक अपूर्णांक आलेला असतो. म्हणजे 5.2 छेद या मध्ये 5 हा पूर्णांक व 2/3 हा अपूर्णांक आहे. हा छेदाधिक अपूर्णांक आहे. म्हणजेच काय, पूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांक मिळून तयार होणारा पूर्णांक युक्त अपूर्णांक असतो. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, पूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांक मिळून तयार होणारा अपूर्णांक म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक होय. पूर्णांक युक्त अपूर्णांक होय. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकाची व्याख्या करता येईल. पूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांक मिळून तयार होणारा अपूर्णांक म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक होय. 2.5/9, 1.3/4, 7.2/5 अशा पद्धतीने पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्येचं वाचन करतात. आता पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की अपूर्णांक हा छेदाधिक अपूर्णांक असतो. परंतु जेव्हा आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर करतो तेव्हा तो अंशाधिक अपूर्णांक होतो. पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर. पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर कसे करतात. आपण पहिलं उदाहरण घेऊया. 2.5/9. पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर करताना छेदस्थानी 9 आहे, पूर्णांक स्थानी 2 आहे. म्हणजे पूर्णांक संख्या आणि छेद यांचा गुणाकार करतात. 2 गुणिले 9 अधिक त्यामध्ये अंश मिळवायचा 5. छेदस्थानी जो छेद आहे तोच लिहितात. 9 दोने 18 अधिक 5 छेदस्थानी 9. 18 आणि 5 23. 23 छेदस्थानी 9. हा झाला अंशाधिक अपूर्णांक मिळाला पूर्णांक युक्त अपूर्णांकापासून. म्हणजे 2.5/9 चे अपूर्णांकात रूपांतर 23/9 असे होते. दुसरं उदाहरण पाहूया आपण. 1.3/4. येथे आपण पूर्णांक आणि छेद यांचा गुणाकार केला. 1 गुणिले 4 त्यामध्ये अंश 3 आहे तो मिळवला. छेदस्थानी 4. 4 1 4 अधिक 3 छेदस्थानी 4. 4 आणि 3 7 छेदस्थानी 4. ठीक आहे. तिसरं उदाहरण पाहूया.
7.2/5 पूर्णांक 7 आणि छेद यांचा गुणाकार 7 गुणिले 5 त्यामध्ये अंश मिळवायचा 2 छेदस्थानी 5 बरोबर 7 गुणिले 5 7 5 35 अधिक 2 छेदस्थानी 5 35 अधिक 2 बरोबर 37 छेदस्थानी 5 म्हणजे अशा पद्धतीने पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर करता येते. अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करणे. उदाहरण नंबर 1 आपण अंशाधिक अपूर्णांक घेऊया. 35 अंश छेद 4 ठीक आहे. हा अंशाधिक अपूर्णांक आहे. आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे रूपांतर अंशाधिक अपूर्णांकामध्ये केलेले आहे. आता आपल्याला अंशाधिक अपूर्णांकाचे रूपांतर पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये करायचं आहे. पहा 35 अंशस्थानी आहेत छेदस्थानी 4 आहेत. छेदस्थानी जो अंक आहे जी संख्या आहे त्या छेदस्थानच्या संख्येने अंशस्थानच्या संख्येला भाग द्यायचा. तर 4च्या टेबलमध्ये किंवा 4च्या पाढ्यामध्ये 35 नाहीत, परंतु 35 पेक्षा लहान 4च्या पाढ्यामध्ये असणारी संख्या आहे ती म्हणजे 32. 4 1 4 4 8 32. मग 35 मधून 32 वजा केल्यानंतर 5 मधून 2 गेल्यानंतर 3 उरतात. 3 मधून 3 गेला 0. आता इथे जी बाकी आलेली आहे ती बाकी 4 पेक्षा लहान आहे, म्हणून 4 ने 3 ला पुढे भाग देता येत नाही. जरी भाग दिला तर आपल्याला तो दशांश अपूर्णांकामध्ये भाग देता येतो. दशांश अपूर्णांक आपल्याला आता पाहिजे नाही, म्हणून 4 पेक्षा बाकी 3 लहान येते, म्हणून 4 ने 3 ला पुढे भाग जात नाही आणि म्हणून जो भागाकार आलेला आहे तो म्हणजे पूर्णांक स्थान. जो भागाकार आलेला आहे तो म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांकामधील पूर्णांक. जी बाकी उरलेली आहे ती अंशस्थानी आणि जो छेद आहे तो छेद म्हणजे 4 म्हणजे 8.3/4 अशा पद्धतीने अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करतात. आणखी एक उदाहरण आपण पाहूया. उदाहरण नंबर 2 100 अंश छेद 11 ठीक आहे. हा अंशाधिक अपूर्णांक आहे. या अंशाधिक अपूर्णांकाचे आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करूया. अंश 100 आहे छेद 11 आहे. छेदस्थानी संख्या 11 ने 100 ला भाग द्यायचा. 11च्या पाढ्यामध्ये 100 येत नाहीत, पण 100च्या जवळची जी 11च्या पाढ्यामध्ये आहे अशी 99 संख्या आहे, म्हणजे 11 9 99. 100 मधून 99 गेल्यानंतर आपला 1 उरतो. या ठिकाणी 1 ही बाकी आहे आणि 9 हा भागाकार आहे. यामधला भागाकार म्हणजे पूर्णांक संख्या बाकी अंशस्थानी घेतात आणि छेदस्थानी 11 आहे ती संख्या लिहितात. 9.1/11 म्हणजे या अंशाधिक अपूर्णांकाचे रूपांतर पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये करतात. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला अपूर्णांकाचे रूपांतर पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये केलं जातं. आणखी एक उदाहरण आपण पाहूया. 57 अंश छेद 5 ठीक आहे. तुम्ही कोणताही अंशाधिक अपूर्णांक घेऊ शकता, त्याचं रूपांतर पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये करू शकता. येथे छेदस्थानी 5 आहे, अंशस्थानी 57 आहे, म्हणजे 5 ने 57 ला या ठिकाणी भाग द्यायचा आहे. इथे 57 दोन अंकी संख्या आहे. दशक स्थानी 5 आहेत, अगोदर 5 1 5 0 वरून घेतला 7
पुन्हा 5 पेक्षा 7 मोठी संख्या आहे. 5 ने 7 ला भाग जातो. 5 एक 5. 7 मधून 5 गेल्यानंतर 2 उरतात. 2 ही बाकी आहे आणि 11 हा भागाकार आहे. जो भागाकार आलाय तो पूर्णांक स्थानी लिहायचा. जी बाकी आली ती अंश स्थानी लिहायची आणि छेदस्थानी 5 आहे. म्हणजे 11.2 अशा पद्धतीने अंशाधिक अपूर्णांकाचे रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये केले जाते. आजचा होमवर्क आहे. पहिला प्रश्न, खाली दिलेल्या अपूर्णांकापैकी कोणते अपूर्णांक अंशाधिक व छेदाधिक अपूर्णांक आहेत ते लिहा. अपूर्णांक लिहून घ्यायचे आहेत. 2/5, 7/8, 11/3, 25/12, 19/9, 8/20, 100/11, 120/75, 1/5, 9/10. दुसरा प्रश्न आहे, खाली दिलेल्या पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा. नंबर 1, 5.2/3. दुसरं उदाहरण, 7.1/4. तिसरं उदाहरण, 11.2/5. आणि चौथं उदाहरण आहे 3.1/7, 1/7. आणि तिसरा एक प्रश्न आहे, खालील अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करा. पहिला प्रश्न आहे तो 75/9. दुसरं उदाहरण आहे 8/3. तिसरं उदाहरण आहे 15/2.
चौथं उदाहरण आहे 120 छेदस्थानी 11.